नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज आपण बाजरीचे आप्पे कसे बनवायचे हे पाहणार आहोत. तर वेळ न घालवता आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये 1.5 कप एवढं बाजरीचं पीठ घ्यायचे आणि त्यामध्ये अर्धा कप एवढा रवा घालायचा. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. तर बाजरीचं पीठ आपण जे रेग्युलर भाकरीसाठी पीठ वापरतो तेच पीठ आहे. हे मिक्स करून घ्यायचे. हे व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला अर्धा कप एवढं दही घालायचं. दही घालून याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचे आणि आता यामध्ये आपल्याला गरजेप्रमाणे पाणी घालायचे. तर पाणी एकदाच खूप जास्त न घालता थोडं थोडं पाणी घालायचं, म्हणजे अंदाज येतो आणि आपलं जे आप्पे बनवण्यासाठीचं बॅटर आहे ते परफेक्ट होतं. तर या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं, यामध्ये मिक्स करायचं. यामध्ये पिठाच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही. तर या पद्धतीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे जसे आपण इतर वेळी तांदळाचे आप्पे बनवतो त्या पद्धतीचीच हवी आहे. खूप जास्त घट्टही नको आहे किंवा खूप जास्त पातळही नको आहे. आता हे 15 ते 20 मिनटं आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचं. यामध्ये जो आपण रवा घातलेला आहे तो 15-20 मिनटामध्ये व्यवस्थित भिजला जातो. 15-20 मिनटं झाली की पुन्हा याला एकदा मिक्स करून घ्यायचं. जर पीठ जास्त घट्ट वाटत असेल तर यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आणि पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची. आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालते, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालते. याला मिक्स करून घेते. तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता. गाजर घालू शकता, मटार आवडत असेल तर मटारही घालू शकता. तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही यामध्ये घालू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेले. आता यामध्ये मी घालणार आहे 1 टीस्पून एवढा खायचा सोडा. तर सोडा जेव्हा आपल्याला आप्पे बनवायचे तर त्याच वेळेला घालायचा. जर तुम्ही सोडा घालून याला खूप वेळ जर तसंच ठेवलं तर आप्पे तेवढे चांगले होणार नाही, तेवढे जाळीदार होणार नाही. त्यामुळे जेव्हा करायचे आहेत त्याच वेळेला घालायचं. याला मिक्स करून घ्यायचं आणि पटकन आपल्याला याचे आप्पे बनवून घ्यायचे. आता आपलं बॅटर तयार आहे. आप्पे बनवायला घेऊया. तर त्यासाठी आप्पे पात्र मी अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं. व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये तेल घालायचे आणि मगच यामध्ये आपल्याला हे बॅटर घालून याचे आप्पे बनवायचे. तर मला मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच अशा कमेंट्स आलेल्या होत्या की आम्ही आप्पे बनवताना बऱ्याचदा आप्पे पात्राला चिटकतात, ते व्यवस्थित निघत नाहीत. तर जेव्हा आपण यामध्ये बॅटर घालतो तर आप्पे पात्र व्यवस्थित गरम झालेलं असावं आणि मगच यामध्ये आपल्याला बॅटर घालायचे. त्यामुळे आपले जे आप्पे आहेत आप्पे पात्राला चिटकत नाहीत, व्यवस्थित निघतात. आता हे व्यवस्थित गरम झाल्यानंतर मी यामध्ये बॅटर घालते. यावरती झाकण ठेवायचं आपल्याला आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून याला छान आपल्याला भाजून घ्यायचं. खूप मोठी फ्लेम करायची नाही, फक्त सुरुवातीला आप्पे पात्र व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि नंतर लो टू मीडियम फ्लेमवरती याला छान भाजून घ्यायचं. आता यावरचं झाकण काढायचं आपल्याला आणि याला दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजून घ्यायचं. तर बघू शकता व्यवस्थित एक बाजू व्यवस्थित भाजली गेली, त्याला पलटून घ्यायचे. तर खूप छान भाजली गेलेली आहे आणि व्यवस्थित निघतात देखील, अजिबात आप्पे पात्राला चिटकतही नाहीत. तर या पद्धतीनेच आपल्याला याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. तर दुसऱ्या बाजूने सुद्धा मी याला छान भाजून घेणार आहे. गरज वाटत असेल तर थोडंसं तेल सोडायचं. तर जाळी बघू शकता, खूप मस्त जाळी पडलेली आहे आणि मस्त कुरकुरीत आणि छान जाळीदार असे आपले आप्पे तयार झालेले आहेत. तर हे तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता किंवा नारळाच्या चटणीसोबत सुद्धा खूप छान लागतात. तर बघू शकता मस्त आपले आप्पे तयार झालेले आहेत, छान जाळीदार झालेले आहेत. तर याच पद्धतीने राहिलेल्या पिठाचे सुद्धा मी आप्पे तयार करून घेणार आहे. तर इथे मी सर्व आप्पे तयार करून घेतलेले आहेत. बघू शकता आपण घेतलेल्या साहित्यापासून एवढे आप्पे आपले तयार झालेले आहेत. खूप छान जाळीदार झालेले आहेत. तर करून पहा या पद्धतीने. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्ससुद्धा नक्की कळवा. तर बघू शकता खूप मस्त जाळीदार असे आपले आप्पे तयार आहेत.